सम्यक विद्यार्थी आंदोलन संघटनेच्या वतीने शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित विविध मागण्यांचे निवेदन सरकारकडे सादर करण्यात आले होते। याची दखल घेत संघटनेने मांडलेल्या सर्व 12 मुद्द्यांवर सरकारतर्फे लेखी स्वरूपात सविस्तर उत्तर देण्यात आले असल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री दादा भुसे म्हणाले की माननीय आंबेडकरजी यांच्या नेतृत्वाखाली चालवल्या जाणाऱ्या या विद्यार्थी संघटनेने प्रामुख्याने शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पेपर लीक प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांबाबत काही चांगल्या व सकारात्मक बाबी समोर आणल्या आहेत। परीक्षांची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष ठेवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार माननीय मुख्य सचिवांच्या माध्यमातून एक विशेष समिती गठीत करण्यात आली आहे। आगामी काळातील परीक्षा अत्यंत पारदर्शक पद्धतीने कशा घेता येतील याबाबत ही समिती एक निश्चित प्रारूप ड्राफ्ट तयार करेल। या समितीने दिलेल्या अहवालानुसार आणि प्रारूपानुसारच पुढील कामकाज व परीक्षा पार पडतील। तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या टीईटी पेपर लीक प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली आहे। या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली असून एसआयटीमार्फत या घोटाळ्याची कसून चौकशी सुरू आहे। या गैरप्रकारात जो कोणी दोषी किंवा सामील असेल त्या सर्वांवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जात आहे, अशी ग्वाही मंत्री दादा भुसे यांनी दिली। इशारा वंचित करण्यात देण्यात आला होता, आज चर्चा केली, काय सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून मला वाटतं की मागच्या काही दिवसांपूर्वी एक निवेदन त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं। त्या निवेदनामध्ये जे काही मुद्दे उपस्थित करण्यात आलेले होते त्या प्रत्येक मुद्द्याचं लेखी उत्तर या ठिकाणी त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे। मला वाटतं की आजच्या या बैठकीमध्ये चर्चेमध्ये त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं समाधान झालेलं आहे। साहेब, आपण यात चर्चेमध्ये सांगितलं की परीक्षा केंद्रावरती वेगळ्या पद्धतीने परीक्षा घेतली, कशी परीक्षा घेण्याचा निर्णय नाही, या मुद्द्यांमध्ये एक विषय होता की ह्या ज्या काही परीक्षा होतात या पारदर्शक पद्धतीने कशा करता येतील आणि नुसतं शिक्षण विभागाचाच नाही तर प्रत्येक डिपार्टमेंटच्या परीक्षा पारदर्शक पद्धतीने कशा होतील आणि त्याची पद्धती काय असली पाहिजे या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राचे माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती त्या ठिकाणी गठीत केलेली आहे। ती समिती अभ्यास करून परीक्षा कशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये झाल्या पाहिजेत त्या प्रकारचं मार्गदर्शन ती समिती करेल आणि त्या पद्धतीने मग या परीक्षा कंडक्ट केल्या जातील। या चौकशीमध्ये कात्रमध्ये किती आरोप मिळाले आणि त्यांच्यावरती काय माझ्या माहितीप्रमाणे काही दिवसांच्या पूर्वी साधारणतः एक 8 लोकांच्या पर्यंत 7-8 लोकांपर्यंत अटक त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जी एसआयटी गठीत करण्यात आलेली आहे त्या एसआयटीच्या माध्यमातून याचं अनेक ठिकाणी पथक गेले, त्यांनी त्या ठिकाणी चौकशी केली, काही कारवाया पण त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि आता हा एसआयटीचा तपास चालू असल्यामुळे त्याच्यामध्ये कोणताही हस्तक्षेप न करता त्याच्या खोलात जाऊन शेवटच्या माणसाच्या पर्यंत ते पोहोचून त्या ठिकाणी कठोर कारवाई होईल अशा प्रकारचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत। इशारा दिला होता, काय झालं? टीईटी पेपर फुटी झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बरीचशी आंदोलनं झाली। या आंदोलनाला घेऊन, या विषयाला घेऊन आम्ही देखील राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या घरावरती आंदोलन केलं होतं। आंदोलन केल्यानंतर आम्हाला मागील 4 तारखेला त्यांनी भेटीचं निमंत्रण दिलं। ते निमंत्रण स्वीकारून आमची मागील 4 तारखेला भेटही झाली, मात्र त्या भेटीमध्ये काही तोडगा निघाला नाही। परत आज आम्ही त्या भेटीमध्ये 8 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता। 8 दिवसानंतर पुन्हा एकदा त्यांनी आम्हाला भेटीसाठी बोलवलं असता आम्ही ते आंदोलन स्किप केलं। जर राज्याचे शिक्षण मंत्री आपल्याला भेटून ते प्रश्न सोडू इच्छितात तर मग आंदोलनाची आवश्यकता नाही, अशा आमचा विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडीचा झाला। आज आम्ही बसून त्या मागण्या त्यांच्या समोर मांडून समेट घडवून आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला। आमच्या ज्या एकूण 12 मागण्या होत्या त्यामधील अर्ध्या मागण्या जवळपास त्यांनी
ऑलरेडी या ठिकाणी सोडवलेल्या आहेत आणि उर्वरित ज्या 2-3 ज्या किचकट मागण्या आहेत ते विधानसभेमध्ये मांडून त्या देखील थोड्या दिवसामध्ये सोडून देण्याचा शब्द त्यांनी दिलेला आहे. थोड्या दिवसामध्ये ते विधिमंडळामध्ये त्या देखील मांडणार आहेत. त्यामुळं हे आंदोलन आम्ही आजचं जे आंदोलन आहे ते स्किप केलं. आम्हाला असं वाटतं की या टीईटीचा पेपर फुटीचा घोटाळा असेल किंवा इतर परीक्षा फुटीचे घोटाळे यापूर्वी देखील आमचं असं म्हणणं नाही की फक्त दादा भुसे यांच्याच काळात झालंय. हे काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या काळात देखील झालेलं आहे. आम्ही त्या दिवशी येत असताना भुसे साहेबांवरती आरोप तर आम्ही केलाच, मात्र त्याच्या आधी आम्ही वर्षा गायकवाडांवरती देखील आरोप केला होता. त्यांच्या काळात देखील हा पेपर फुटीचा घोटाळा झाला होता. त्यांनी देखील नैतिकता स्वीकारली नाही. मात्र पहिल्यांदा इतिहासामध्ये असं घडलंय की कुणीतरी शिक्षण मंत्री मंत्रालय आणि आपली कॅबिन सोडून बाहेर विद्यार्थ्यांमध्ये येऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती त्यांनी काम केलं, विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. त्यामुळं आम्हाला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये ते शिक्षण मंत्री या पदावरती राहून आमच्या तर मागण्या त्यांनी पूर्ण केल्या आहेत, मात्र गावखेड्यातील तांड्या वस्तीवरील विद्यार्थ्यांच्या ज्या प्रामुख्याने ज्या मूलभूत अडचणी आहेत शिक्षण घेण्यासाठी त्या देखील ते लवकरच सोडवतील.